माजी सैनिक श्रीकांत सौदागर घाटे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तुळजापूर तालुका अध्यक्ष। मी ह्या अगोदरही गेल्या 6 महिन्यापासून अतिक्रमणासाठी, वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या अतिक्रमणासाठी मी भांडत नाही, माझ्या गावातील गल्लीतील अतिक्रमण, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी भांडतोय। गेल्या 6 महिन्यापासून मी भांडत आहे। ह्याच्या अगोदर 2 वेळेस आंदोलन केलं तरीही ग्रामसेवकानं कुठलीही कारवाई केलेली नाही। रस्त्यावर 8 फूट कॉलम घेऊन RCC बांधकाम केलेलं आहे, ग्रामसेवकानं बिलकुल कुठलीही कारवाई केलेली नाही। BDO साहेबांना आदेश दिल्यानंतरही ग्रामसेवक कुठलीही कारवाई केलेली नाही। 2 महिन्यापूर्वी आदेश दिलता की 23 कलमानुसार, ग्रामपंचायतीच्या 23 कलमानुसार अतिक्रमण काढून घेण्यात यावं, तरीही त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। शेवटी मला आज माजी सैनिकाला गावातील अतिक्रमणासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणासाठी आत्मदहनाची वेळ, लाजिरवाणी गोष्ट आहे की एक माजी सैनिकाला आत्मदहनाचा पर्याय निवडायला लागतो। आणि ह्या अगोदरही ग्रामसेवकला मी सांगितलं होतं, वारंवार सांगत आलो, लेटर पत्र व्यवहार करत आलो, तरी त्यांनी कुठलीही दखल न घेता आत्मदहनाला मला प्रवृत्त केलं त्यांनी। आणि ह्याच्यानंतर माझ्या कुटुंबाला, यानंतरही माझ्या कुटुंबाला जर कमी जास्त काय बरं वाईट झालं तर जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी घरी येऊन मला जीवे ठार मारायला धमक्या दिलेल्या आहेत। माझ्या आई वडिलाला मारहाण केली होती, त्याच्या 2 एनसीआर दाखल केलेले तांबवडी पोलीस स्टेशनला। ह्याच्यानंतर आज इथनं गेल्यानंतरही माझ्या परिवाराला, माझ्या मुलाला, पत्नीला, आई वडिलाला काय जीवेस ते झालं तर ही 4 जण अतिक्रमणधारक आणि BDO साहेब आणि ग्रामसेवक साहेब जिम्मेदार आहेत। कस्तुरबाई घाटे आणि ज्ञानेश्वर सलगर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। आम्हाला बाहेर विसपटन नाही लागायचं, आम्हाला सभागृह घालायला त्यांनी अतिक्रमण 6 महिने झालं ग्रामसेवकच्या मागं लागलेलं आहे, पण त्यांनी काय दखल दिलेली नाही आम्हाला, ग्रामसेवक नवीन आणि सरपंचाने। ग्रामसेवकाचं या संदर्भात काय उत्तर येतं अतिक्रमण संदर्भात? ते म्हणते ते काढतोच नुसतं म्हणते ते करता, पुन्हा अजून काय म्हणते काय करायचं ते करा जावं तुम्ही म्हणते ते आम्हाला। आणि सरपंच बी काढू म्हणते ते आम्हाला समज घालते ती, मागं तुझं पुढे अजून त्यांचं चालूच आहे। आणि ती बाई आम्हाला शिव्या गाळी जाता येता देते त्या, आणि तेवढंच आम्हाला आहे तिथं पटन, तेवढंच आम्हाला सभागृह तर द्या, नाहीतर आम्हाला कशा मंदिर आहे तिथं जवळ महादेवाचं, त्याची व्यवस्था नाही, आम्हाला जाता येतं रस्ता नाही, काहीच नाही आमची सोय तिथं। आमच्या संदर्भात किती नागरिकांची गैरसोय व्हायलेली आहे तिथं 100